आपल्या सर्वांचं उस्मानाबाद न्यूजमध्ये स्वागत आहे। आपण प्रभाग क्रमांक 1 ते 20 या प्रभागामधील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत। आज आपण पोहोचलो आहेत प्रभाग क्रमांक 5 मध्ये आणि 5 मधल्या नागरिकांच्या समस्या काय आहेत, घंटागाडी येत नाही किंवा इतर काय समस्या असतील त्या सर्व समस्यांचा आपण आज माहिती घेणार आहोत। तर चला पाहूयात नागरिक काय म्हणतात। अनुराधा करंजकर, कुठे राहतात, कोणती गल्ली आहे? बोंबले हनुमान पिवळी टाकी। काय समस्या तिथल्या? समस्या काय, आमच्या तर रोड नाही तर पुन्हा पाणी एवढं ही नसते, सुटत नाहीत 8-8 10-10 दिवस। काय कचरा कुंडीची गाडी येत नाही, काहीच नाही, सोयच नाही, लाईटी नाही ते व्यवस्थित। घंटा गाडी आमच्याकडे येतच नाही, कसलीच येत नाही, काहीच नाही। नाल्या नाही त्या, काय घंटा गाडी येत नाही, काहीच येत नाही। काय सगळी मट्टा काय पुरती येते ते आणि काहीच करू शकत नाही ते। पुन्हा निवडून आल्यावर पाणी काय 8 दिवसाला येते। आता काय इलेक्शन लागले, 2 तारखेला मतदान होणार, काय निर्धार केलाय बघा? आमच्या जी इकडं सोय करतील त्यांनाच आम्ही मत टाकणार। किती वर्षापासून राहता आपण? आम्ही 25 वर्ष झालं, तेव्हापासून काहीही नाही, काहीच विकास नाही। ही रोड तरी बरं, असलं खड्ड होतं, नाल्यान हे नुसतं घाण मुरुम टाकते ते, त्याला काहीच नाही, बघणं नाही, करणं नाही, काही नाही। डुकरण हे नुसतं इकडं कचरा कुंडीची तर गाडीच नाही कसली। आम्ही 25 वर्ष झालं पण कसलीच गाडी नाही। माझं नाव प्रदीप नवनाथ घोडके। काय समस्या वाटत? काय समस्या, घंटा गाडी नाही, रोड नाही, ती कसं निवडून द्यायचं ह्यांना? नाले नाही, पाणी किती दिवसाला येते? पाणी 5-6 दिवसाला येते। मुलांना खेळायला वगैरे आहे का? काहीच नाही, काहीच नाही। किती वर्ष झालं तुमचा? आमचं आयुष्यच गेलं इथं, जन्मच इथला माझा। काहीच नाही, सोय काहीच नाही, मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचे वगैरे काही सध्या नाही, तसलं काय व्यवस्था नाही, काय नाही। 2 तारखेला मतदान होणार आहे। हा, कसं मतदान कोण करणार? काय मतदान बघू आता, कोणाला तर भेटायला, अपक्ष करून टाकायचं। कोणाला तर भेटायला, हा, भेटाय कोण आले, भेटाय कोणच येत नाही। मतदान करणार आता? काय आता मतदान अपक्षाला देऊन टाकायचं। काय सत्ता तर कोण सत्तावाले तर काय विकास करा नाही देत, जाऊ दे, अपक्षवाले तर खाईन ना। नाव आहे तुमचं, कोणती गल्ली आहे? माझं नाव उल्का व्यंकटेश कुंभार। आमची बोंबले हनुमान चौक आहे। आमची तर रस्त्याची सोय नाही, लाईटीची पण सोय नाही आणि इथं फिरस्ती जनावर पण खूप आहेत, त्याच्यामुळे लेकरांना पण असं नेहमी आजारी पडते। पावसाळ्यात तर घराच्या बाहेर निघावंच असं वाटतच नाही, कारण बाहेर टाकायचं पाऊल रस्ता आहे, खड्डा आहे, हेच कळत नाही। लेकरांना शाळेत न्यायची आणायची सुद्धा लई पंचायत आहे, असं ओळखायला येत नाही, लेकरं पडले जातात आणि असल्या रस्त्यामुळे वाहनं पण चालवायची पंचायत आहे। त्याच्यामुळं माझ्या मिस्टरांना पण मला पण मणक्याचा आजार झालेला आहे। किती वर्ष झालं? आम्ही 20-22 वर्ष झालं। घंटा गाडी वगैरे होती का? अजिबात घंटा गाडीची तर अजिबातच नाही। आम्ही जसं राहतो तसं आम्ही कित्येक वेळेस अर्ज पण दिला, पण ती घंटा गाडी आमच्या घरापर्यंत येत नाही। सध्या कचरा पण टाकायची खूप पंचायत आहे इथे। पाणी रोज पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे, कधी 4 दिवसाला, कधी 6 दिवसाला, कधी 15 दिवसाला आणि 2-4 मोजकीच घर असल्यामुळे जरा दुर्लक्ष करतात आमच्या एरियामध्ये पाणी सोडायचं पण, कारण तुमच्याकडे खेळण्यासाठी वगैरे काहीच नाही। ते तर काहीच तसला तर विषयच नाही लेकरांचा खेळण्याचा। तर मी का म्हणाले, घराच्या बाहेरच निघायचं काम नाही आमच्याकडे, असा एरिया आहे। जरा काहीतरी शासनाने करावे। काय जो की सॉल्व्ह व्हावी असं काय वाटतं? मेन तर रस्ता आणि लाईटचा पण खूप प्रॉब्लेम आहे आमच्याकडे। पोलावरती लाईट नसतात आणि पाणी, हे 3 वस्तू म्हणजे प्रश्न तर खूप मोठे आहेत आमचे, रस्ता, लाईट आणि पाणी। माझं शोभा प्रशांत रसा, मी इथं बोंबले हनुमान चौक ह्या गल्लीत राहते। तर इथं आमच्या इथं आता मतदान मागायला येतील बहुतेक, कारण मतदान होणार आहेत, बरोबर आहे। आणि ज्या आम्ही ह्यांनाच मतदार देणार आहेत, ज्यांनी आमच्या समस्या दूर करतील त्यांनाच। काय समस्या? कारण खूप समस्या आहेत, एक तर रोडच नाहीये, खूप वर्ष झालं, आता 19-20 वर्ष झाले आम्ही इथं राहतोय, तर रोडची समस्या कंप्लीट झालेलीच नाहीये। त्याच्यानंतर घंटा गाडी तर येतच नाही आणि फिरते जनावर तर इतके झालेत की त्याच्यामुळे लेकरांना लेकरांची प्रतिकार शक्ती तर कमी असते। ओके, त्याच्यामुळे ते काय होतं, त्याच्यामुळे लेकरांना आजार जास्त व्हायलेत। डॉक्टरांचं खूपदा म्हणणं आलंय की ते फिरत्या जनावरांमुळे लेकरांना हे व्हायले म्हणून। ते पण नाली नाहीये, पाण्याची सोय व्यवस्थित नाहीये। कोण उमेदवार आले होते काय? जर त्या वर्षीच येतात, आता तर सध्या नाहीत अजून, पण मत करा, हे करा, तुमची सॉल्व्ह व्हायला पाहिजे। इथं रोड झाला पाहिजे व्यवस्थित। प्रभागातले काय नाव आहे तुमचं? वर्षा परमेश्वर चिखली। काय समस्या? आमच्या इकडं रोडची व्यवस्था नाही आणि अस्वच्छता भरपूर आहे, सगळ्यांचा कचरा आमच्या घराच्या शेजारी येऊन पडतो, तर ही लवकरात लवकर स्वच्छता व्हायला पाहिजे। घंटा गाडी येत नाही? नाही येत,
ह्या कोपऱ्यापासून ती पलीकड त्या रोडला जाते पण आमच्या घरापर्यंत येत नाही. किती वर्षापासून राहता आपण? 6 वर्ष झाली आता. ठीक आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा अजिबात वगैरे नाही. काय आमच्या घराच्या समोरच आता ओपन पेस आहे पण तुम्ही येऊन बघा की त्याची काय अवस्था आहे. सगळ्यांनी येऊन कचरा टाकलेला आहे तिथं. अस्वच्छता आहे भरपूर. त्याच्यामुळं होता होईल तेवढं स्वच्छता करा, रोड करा आणि पाणी पण भरपूर सोडायला सांगा. 2 तारखेला मतदान होणार आहे. हं. काय वाटतं तुम्हाला, काय अपेक्षा आहे तुमच्या वॉर्डामध्ये? अपेक्षा म्हणजे मतदानाबाबत तर काही मला सांगता येत नाही पण जे कोणी येईल त्यांनी योग्य निर्णय घ्यावे. शोभा मुंडे, कोणती गल्ली आहे? उमरेकोट आहे. काय समस्या तिथल्या? काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. येते गाडी, 4 दिवसाला गाडी येते, पाणी 4-5-6 दिवसाला येते. रस्ते नाली आहेत? नाले नाहीत, रस्ता पण नाही. काही असं रस्ता नाही. रस्ता नाही. ठीक किती आहे. वर्ष झालं तुम्ही राहतो इथं? इथे झालं 40-50 वर्ष. आणि तेव्हापासून रस्ता नाही? नाही, शेती खात्यात प्लॉट असल्यामुळे कुठलं रोड लवकर होतात. कोण उमेदवार वगैरे आले होते का निवडणुकासाठी वगैरे? नाही, सध्या तर कोण नाही आलं. बिरुदेव लिंबाचे ढगारे, प्रभाग क्रमांक 5 यामधील रस्ते आणि नालीची सोय व्हावी. बाकीचं सगळं काय म्हणजे घंटागाडी वगैरे येते का? घंटागाडी येते. पाणी किती दिवसाला येतं? घंटागाडी पाणी 4 दिवसाला येते. घंटागाडी किती दिवसाला येते? घंटागाडी कधी मध्ये येते, कधी मध्ये नाही येत. हे किती वर्षापासून राहतो तुम्ही? रोड नाही इथं काय? 2006 पासून राहतो. रोड रस्ता नाही, आत्ता झाला. एक खडी टाकून फक्त मुरुम टाकून चोपून दिला, एवढंच केलंय एवढ्या दिवसात. नाली नाही. कोण उमेदवार आले 2 होते तारखेला का? मतदान होणार आहे. कोण उमेदवार आलं का भेटायला? काय बघून मतदान करणार आपल्याला? नाही, अजून कोणी आलेलं नाही. 2 तारखेला मतदान आहे. काय बघून मतदान करणार आहात? बघूया ना, आता उमेदवाराच्या ह्याच्यावर आहे. आता कसं असतं, काम जोपर्यंत तुम्ही जनतेसाठी काही करत नाहीत तोपर्यंत जनता तुम्हाला कशी साथ देणार आहे? तुम्ही मतदानाच्या ह्याच्यावरच तुम्ही राज्य करू शकताय, पण जनतेसाठी तुमचं कर्तव्य आहे ते तुम्ही करत नाहीत. काय नाव आहे आजी? माझं वय सुमित्रा गुगे आहे. किती वर्ष झालं मतदान करता? काय द्या ना ते आता का तुमचं वय किती आहे? असेल 70 आहे. ठीक आहे. समस्या किती काय वर्ष झालं राहता तुम्ही इथं? इथं का हं. त्या त्या आमच्या सुनालाच माहिती, मला काय माहिती देणार नाही माझ्या. बर काय समस्या तिथल्या? हा, समस्या काय तिथल्या? रोड नाली रस्ते काय आहे का नाही? काय हाय की हे काय असला रोड करता म्हणते तर केला बी नाही. हं. पाणी काय आम्हाला बोर आहे पण येणाऱ्याला येतंय की कधी 8 दिवसाला, कधी 6 दिवसाला. घंटागाडी किती दिवसाला येते? घंटा खाली गाडी लय दिवस येत नाही. आणि लेकरांना खेळायला बाग बगीचा वगैरे आहे काय? नाही, कुठं काय हवे मोरले आमच्या घराचे असला अडचण. हा. लेकराला खेळाय तर नाहीच. मोहन मारुती इंगळे. किती वर्ष झालं इथं राहतो? आता इथं जन्मच आमचा झालाय तर काय काय घंटागाडी रोज येते का? येत नाही. 10-15 दिवस झालं का नाही रे? हं. 10-15 दिवसाला येते. कवा आली ना ते येतच नाही. आता इलेक्शन मुळे तर काय त्यांचं लपडे आहे काय माहितीये. रोड पाणी नसते? कधी दिवसाला येते? प्यायचं पाणी? प्यायचं पाणी येतं 2-4 दिवसाला, कवा 5 दिवसाला पाणी येतं भरपूर. लेकरांना खेळायला बाग बगीचा वगैरे आहे कुठे इथं? काय नाही तर तसलं. हा. हं. रस्ता कसला आहे? नाली ही काय रस्ता झालाय, फक्त नाल्या झाले ते एक तिकडून उजनीचं नळ आहे पलीकडून. हं. नाली किती दिवस झालं नाही? लय पहिल्यापासूनच नाही नाली. हं. आता 2 तारखेला मतदान आम्ही होणार काय केलंय, ही पाईप टाकून 5-6 जणांनी असं त्या मोठ्या नालीत नेलं, असला पाईप टाकून. 2 तारखेला मतदान आहे आता. हा, काय अपेक्षा उमेदवाराकडून तुम्हाला? जी कामं करतील ते करावं की. रस्त्याने बारशी नाक्यापासून खड आता बुजायला ती 1-1.5 वर्ष झालं खड आहे इथं.